हा घटनाक्रम आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय काय घडलेलं आहे। तळोजा जेलमध्ये बदलापूर पोलीस आरोपीचा ताबा घेण्याकरता गेले होते। ट्रान्झिट रिमांड करता बदलापूर पोलीस आरोपीचा ताबा घेत होते। ताबा घेत असताना आरोपी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली। बंदूक हिसकावता असताना बंदुकीतून 3 राऊंड फायर केले। आरोपीने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळी झाडली। एक पोलीस कर्मचारी यात जखमी झाल्याचं वृत्त आहे। बंदूक हिसकावता असताना बंदुकीतून 3 राऊंड फायर केले। आरोपीने स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडली आणि यात आरोपी गंभीर जखमी झाल्याचं देखील कळतं आणि अपडेट देखील समोर येते। आरोपी अक्षय शिंदेचा यामध्ये मृत्यू झाला असल्याची आता सूत्रांकडून ही बातमी समोर आलेली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणातला हा मुख्य आरोपी आहे अक्षय शिंदे। आरोपी अक्षय शिंदेचा या गोळीबारात मृत्यू झाला असल्याचं कळतं। अक्षयनं स्वतःवर 3 राऊंड फायर केले गेले अक्षयकडून आणि यामध्ये शेजारी असलेल्या पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणी प्रतिक्रिया देण्याकरता आपल्या सोबत शिवसेनेच्या उपनेत्या नीलमताई गोरे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नीलमताई, काय नेमकं महाराष्ट्रात चाललंय? नाही, काय चालायचा काय प्रश्न आहे? मुळामध्ये असं आहे की तुमच्याकडे कन्फर्म बातमी आहे का? कारण मी आहे दिल्लीमध्ये, एन्काउंटर झाला का काय झालं का त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली याचं जोपर्यंत स्पष्टपणाने पोलिसांच्याकडून किंवा न्यायालयाच्या चौकशीतून जोपर्यंत स्पष्ट येत नाहीये कुठलं ना कुठलं अधिकृत स्टेटमेंट, तोपर्यंत तुम्ही काय झालंय महाराष्ट्रात हे जे सुरू केलंय ना, तर मुळामध्ये त्यांनी स्वतःहून केलंय का काय झालंय याचे पुरावे काय असतील तर दोन्ही बाजूनी आपण विचार करूया। एक त्यांनी अशी घटना केली असेल स्वतः तर तो हयात आहे का नाही, तो मृत झालाय असं कन्फर्म झालं असेल तर मला तुम्ही सांगा, कारण मी म्हटलं मी बाहेर दिल्लीत आहे आणि त्याच्यामुळे तोपर्यंत त्याच्यावरती काही खात्रीने बोलणं योग्य होणार नाही। पण एक मी म्हणू शकते त्याच्यामध्ये की असे बऱ्याच वेळेला आरोपी गोष्टी करत असतात या ज्या आहेत त्याच्यावरून महाराष्ट्रातल्या पोलिसांना किंवा लोकांना किंवा अजून कोणाला काहीतरी दोष हे करण्यापेक्षा अशा प्रकारच्या घटना घडतात तर त्या चुकीच्या आहेत। पण मुळामध्ये चुकीची म्हणजे जे मुलींवर अत्याचार झाले त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी चौकशी करणं हे पोलिसांचं कर्तव्यच होतं। त्याच्यातून पुढे काही घटना घडली असेल काही वेगळी तर ते ऑथेंटिक किंवा अधिकृतरित्या कळलं तर मग त्याच्यावर भाष्य करणं योग्य होईल असं मला वाटतं। अगदी अगदी नीलमताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।